पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एनआयएनं फुटीरतावादी नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली। यासिन मलिक, शब्बीर शाह, मिरवेज उमर फारूक, मोहम्मद अशरफ खान, मसरत आलम, जाफर अकबर भट आणि नसीम गिलानी यांच्या घरांवर आणि इतर ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे। भारतानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला दणका दिल्यानंतर एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हल्ल्यापूर्वीच म्हणजे सोमवारी ट्विटरवर द स्किन डॉक्टर नावाच्या युजरनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना रिप्लाय करत हल्ल्याबद्दल इशारा दिला होता। 25 तारखेच्या सोमवारी संध्याकाळी 4:47 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणी शरणार्थींबद्दल एक ट्विट केलं होतं, ज्याला रिप्लाय करताना द स्किन डॉक्टरनी काही फायदा नाही तसाही आज रात्री हल्ला होणार आहे असं ट्विट केलं होतं। तर हल्ल्यापूर्वी या ट्विटर हँडलरला ही गोपनीय माहिती कशी मिळाली याची आता चर्चा होतीये। पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला 12 दिवस उलटण्यापूर्वीच भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून त्यांचा सूड घेतला। भारताच्या मिराज 2000 या विमानांनी अवघ्या 21 मिनिटांमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केला। यावेळी 1000 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला। भारताच्या मिराज 2000 या विमानांनी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद, चकोटे आणि बालाकोट परिसरातील दहशतवादी तळांवर बॉम्ब वर्षाव करून जवळपास 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला। भारतानं पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचे 2 भाऊ मारले गेले, तर इब्राहिम आणि मौलाना तल्हा अझहर अशी त्यांची नावं आहेत। तसंच मसूद अझहरचा मेव्हणा युसुफ देखील यामध्ये ठार झालाय। एवढंच नाही तर जैशच्या काश्मीरी संघटनेचे कमांडर मौलाना अम्मार आणि अझहर खान देखील मारले गेलेत। दरम्यान ज्या ठिकाणी भारतानं हवाई हल्ले केले त्या ठिकाणांचे हल्ल्याआधीचे फोटो लष्करानं प्रसिद्ध केलेत। या ठिकाणांवर जैश ए मोहम्मदचा मोठा शस्त्रसाठा होता, ज्यामध्ये 2000 AK सिरीजच्या रायफल, अगणित काडतुसं, ग्रेनेड, स्फोटकं, डिटोनेटर हा शस्त्रसाठा या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलाय। भारतानं नियंत्रण रेषेपलीकडे केलेल्या हवाई हल्ल्याचं देशभरातून कौतुक होत आहे, पण पाकिस्ताननं मात्र अपेक्षितरित्या कांगावा सुरू केलाय। पाकिस्ताननं भारताच्या या कारवाईला आगळीक असं म्हटलंय। भारताला योग्य वेळ प्रत्युत्तर देऊ अशी धमकी देखील इम्रान खाननं दिली आहे। पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर भारतीय हवाई दलानं गुजरातमधील कच्छ इथल्या भुज इथे पाकिस्तानचं ड्रोन उद्ध्वस्त केलंय। ते हेरगिरीसाठी पाठवण्यात आलं होतं। हवाई दलानं ड्रोनवर मिसाईलच्या माध्यमातून निशाणा साधला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलानं सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना देश सुरक्षित हातात असल्याचा विश्वास त्यांनी दिल्याचं वक्तव्य केलंय। मैं देश नहीं मिटने दूंगा असं म्हणत नरेंद्र मोदींनी पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देत असल्याचं म्हटलंय। या सर्जिकल स्ट्राईक नंतर राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत दहशतवाद विरोधी कारवायांसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। यावेळी भारताकडून पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही लष्करी नव्हे तर दहशतवाद विरोधी कारवाई असल्याचा सूर उमटला। तर दुसरीकडे विरोधकांनीही बालाकोट कारवाईबद्दल हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मी वायुसेनेच्या सर्व जवानांना सलाम करत असल्याचं राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय। पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर आपल्या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच हवाई दलाचं अभिनंदन देखील त्यांनी केलंय। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या 13वीचं श्राद्ध योग्य प्रकारेच झालं असं वक्तव्य केलंय। वायुदलानं ज्या प्रकारे कारवाई केली आहे ती पाहता सावरकर यांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाल्याचं मोहन भागवत म्हणाले। सर्जिकल स्ट्राईक नंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी विधान भवनात तिरंगा घेऊन आले होते। भारतीय लष्कराचा आपल्याला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। भारतानं पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी आनंद व्यक्त केला। मात्र जोपर्यंत पुलवामाचा मास्टर माइंड ठार होत नाही तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही अशी प्रतिक्रिया देखील बीएसएफच्या जवानांनी दिली आहे। सर्जिकल स्ट्राईक नंतर मुंबईतही जल्लोष साजरा करण्यात आला। भेंडी बाजारात अंजुमने इस्लाम संस्थेनं लाडू वाटून भारताचा विजय साजरा केला। तर मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। भारतीय सैन्यानं यापुढे देखील अशीच लष्करी कारवाई करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर विधान भवनाच्या परिसरातही भाजपच्या आमदारांनी जल्लोष साजरा केला। मिठाई वाटत आमदारांनी आपला आनंद व्यक्त केला। मुंबईतील असल्फा परिसरातील नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला। भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। ही तर एक झाकी आहे, कराची अभी बाकी आहे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या।
कल्याण डोंबिवलीतही शिवसैनिकांनी जल्लोष केला। डोंबिवलीच्या शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय जवानांचा विजय असोच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। पुलवामा हल्ल्यानंतर अलर्टवर असलेलं नौदल हवाई हल्ल्यानंतर आता युद्ध स्थितीचा सामना करण्यास सज्ज झालंय। पश्चिम नौदल कमांड अंतर्गत नौदलाच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं रेडिनेस प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आली आहेत, ज्यामुळे मुंबई आणि समुद्री सुरक्षेसाठी पश्चिम नौदल कमांड सज्ज झालंय। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद पाकिस्तान संसदेतही उमटले। इम्रान शेम अशा घोषणा पाकिस्तान संसदेत देण्यात आल्या। पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। भारतानं जो एअर स्ट्राईक केला त्यानंतर आम्ही भारताला जशास तसं उत्तर देऊ। आता भारतानं सरप्राईज हल्ल्याची वाट पाहावी अशी दरपोक्ती पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केली आहे। पाकिस्ताननं त्यांच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या दहशतवादी गटांवर तत्काळ कारवाई करावी असा सल्ला ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानला देण्यात आला। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारिस पायन यांनी हा सल्ला दिला आहे। आता सर्वांचं लक्ष मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीकडे लागलं आहे। उद्या पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर निवृत्त होत असल्यानं त्यांच्या जागी मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाराबद्दल पोलीस वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे। राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत जाणवत असून मुंबई आणि कोकणातील रहिवाशांना मात्र तुलनेने दिलासा मिळाला। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा इथले जिल्हे तापलेले असताना कोकणात कमाल तापमान 32 ते 33 अंशांदरम्यान आहे। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय। पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या चौथ्या रस्त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचीही परवानगी मिळाली आहे। त्यामुळे या मार्गावरून गोरेगाव ते मुलुंड हा प्रवास केवळ 15 मिनिटांमध्ये पार होणार आहे। मुंबईकरांना आता किडेमुंग्याच्या चाव्यामुळे होणारा संसर्ग बाधतो आहे। या प्रकारच्या संसर्गामुळे 15 ते 20% वाढ झाली असून या प्रकारचे किडेमुंग्यांचे चावे जीवघेणे ठरू शकतात असं डॉक्टरांनी म्हटलंय। वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4चा CST पर्यंत विस्तार करण्यासाठी पैसे नाहीत असं मुंबई पोर्ट ट्रस्टनं स्पष्ट केलं। विस्तारित मेट्रो मार्ग भूमिगत करण्यासाठी निधीचा प्रश्न सुटला नाही तर विस्तार रखडेल अशी चिन्ह आहे। ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेपाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत। 1 जानेवारी 2019 ते 21 फेब्रुवारी 2019 या दरम्यान स्वाईन फ्लू बाधितांची संख्या 48 वर पोहोचली आहे। तर ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्रत्येकी 1 अशा 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची ही माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मुंबईला 3 तारांकित शहरांच्या पंक्तीत बसवणाऱ्या मुंबई महापालिकेला केंद्रीय गृह आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं झटका दिलाय। कचऱ्यासाठी शुल्क वसुली करण्यात येत नसल्यामुळे मुंबईला 2 तारांकित शहरांच्या पंक्तीत बसावं लागणार आहे। पालिकेनं येत्या आर्थिक वर्षात मुंबईतील धोकादायक पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करणं, पुलांची दुरुस्ती, नवीन पूल बांधणं अशी कामं हाती घेतली आहेत। उड्डाण पूल, पादचारी पूल, स्कायवॉक, भुयारी मार्गाची देखील दुरुस्ती करण्यात येणार आहे। ATSनं मुंब्रा औरंगाबादमधून अटक केलेल्या IC समर्थक गट महापालिका कर्मचाऱ्यांवर विष प्रयोग करणार होता। आधी घरगुती वस्तूंपासून तयार केलेल्या विषारी द्रव्यानं कोंबड्यांवर अपेक्षित परिणाम न झाल्यानं या गटानं पालींपासून विष तयार केलं होतं। दुष्काळामुळे यंदा ज्वारीच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे ज्वारीची आवक हंगामातच कमी येत आहे। त्यामुळे आताच ज्वारीचे दर हे तेजीत आहेत। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 50% अधिक ज्वारीचं उत्पन्न घटलंय। त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचा विचार केला तर निश्चितच ज्वारीचे दर वाढणार आहेत। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डानं लष्कर परिसरातील जलवाहिन्या बदलणं आणि देखभाल दुरुस्तीसाठी 5 कोटींच्या विशेष निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला। मात्र हा प्रस्ताव तब्बल 4 महिन्यांपासून रखडल्यानं जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामाला उशीर होतोय। ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले नौपाडा आणि गोल्डन डाईज नाका परिसरातील दोन्ही उड्डाणपुलांची कामं पूर्ण झाली आहेत। मात्र या पुलांचं थाटामाटात उद्घाटन करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या योजनेमुळे पूल तयार होऊनही तिथून वाहतूक सुरू होऊ शकलेली नाहीये। महिलांसाठीच्या 10 विशेष तेजस्विनी बसेस NMMT प्रशासनाकडे दाखल होऊन रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज आहेत। मात्र या बससह पालिकेच्या इतर उपक्रमांचं देखील एकाच वेळी उद्घाटन करण्याचा पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे त्या महिनाभरापासून डेपोतच पडून आहेत। नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांची बदली करण्यासाठी काही पदाधिकारी पक्षातील वरिष्ठांची मिनतवारी करतात। अनेक अनावश्यक प्रस्तावांना विरोध करणारे आयुक्त आणि सत्ताधारी राष्ट्रवादी यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे।
राज्य सरकारी रुग्णालयांमध्ये ई केस पेपरची पद्धत अस्तित्वात येणार आहे। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला नोंदणी करताना युनिक आयडेंटिटी क्रमांक दिला जाईल आणि या क्रमांकाच्या आधारे रुग्ण ओपीडीमध्ये जाऊन तपासणी करून उपचार घेऊ शकणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा 2019-20चा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडणार आहेत। वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे मुंबईतल्या रेल्वे स्थानकातील वॉटर वेंडिंग मशीनमधील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। 4 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी ते टिटवाळा आणि हार्बर मार्गावरील वॉटर वेंडिंग मशीन बंद ठेवल्या। ओरिगॉन पर्वत रांगांमधील बर्फवृष्टी आणि रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या झाडांमुळे सिएटलहून लॉस एंजेलिसला जाणारी ट्रेन तब्बल 36 तास अडकली। यामध्ये 183 प्रवासी होते, तर प्रवासी स्टेशनला पोहोचले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं। अमेरिकेत डेट्रॉइटमधल्या प्लास्टिक प्लांटला लागलेली भीषण आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। या आगीचं कारण कळू शकलेलं नाही, पण या आगीमुळे उरलेले धुराचे लोट दूरवर दिसून येत होते, तर सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। ग्रीसमध्ये आलेल्या वादळामुळे वाहतूक व्यवस्थेला फटका बसलाय। विमानसेवाही ठप्प झाली आणि हायवे, घरं, पुलांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर घरांमध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य वेगात सुरू आहे। आता बहुत क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा। बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा T20 सामना रंगणार आहे, तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विजयासाठी भारतीय संघ सज्ज झालाय। तर आजचा सामना जिंकत बरोबरी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ सर्व प्रकारे प्रयत्न करेल। महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेवर बरखास्तीची टांगती तलवार लटकत आहे। भारतीय बास्केटबॉल महासंघानं नोंदणीकृत कागदपत्र सादर करण्याची कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं धाबदण आणलंय, तर संघटनेला आज या नोटीशीला उत्तर द्यायचंय। अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकची चर्चा सुरू आहे। शाहरुख, प्रियांका, भूमी पेडणेकर अशा अनेक बड्या कलाकारांची नावं या चित्रपटाभोवती जोडली गेली आहेत। आता या चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशलचं देखील नाव निश्चित करण्याचा विचार निर्माते दिग्दर्शक करत असल्याच्या चर्चा आहेत। सलमान खान आणि बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भंसाळी तब्बल 19 वर्षांनी एकत्र येणार आहेत। तसंच भंसाळी मुख्य अभिनेत्रीच्या शोधात आहेत, यासाठी प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार ते करत असल्याची चर्चा आहे।